थोडं रे आडोशाला आडोशाला तर जात ना आडोशालाच बसा नाही तर बसाल एखाद्याच्या उशाला म्हणजे झाला. हे निघता मिळता आमचा दोघांचा हातच मटका फटकन पटल. स्वर्गा म्हणे सगळं काय ते नाही. अरे प्रभात काळे टमरेला अशीच नात रे. चल विलंब नको. होय टाकल्या थांब ना. होय टाकल्या. अरे हो ना हो. अरे मी टकल्या. अरे ये टकल्यावरचा एक एक केस गलताना मी ह्या पाहिलाय. मग अरे पण जाणून कोणी टकल्या होत असं ते कारण हा जाणून बुजून कोणी टकल्या होत असे ना. अरे संसाराचा व्याप अनुवांशिकतेचा शाप ना बायकोचा ताप हे 3 स्तंभावरही टकलेपणाचा शिखर चमकत असत. बघ अरे कवा कवा वाटत मनाका टोपी घालावी. अरे पण घालावी का नाही घालावी यो मोठा सवाल आहे. कवा कवा वाटत तेल लावावा टकलेला का नाही लावावा यो दुसरा मोठा सवाल आहे. हा मग अरे तर त्याच्यावर अजून त्याच्यापेक्षा मोठा सवाल आहे केस उकलावं ते कसं उकलावं यो फार भयानक सवाल आहे. अरे याच असं एक ना अनेक प्रश्न माझ्या मनात येत आहे. अरे मन वैतागून जातं भांबावून जातं. एकूण सवाल विचारा वाटत होते निर्मात्यास हे परमेश्वरा अरे माझ्याच केस रोपणाच्या वेळी तू का रे एवढा निष्ठुर झालास. हा अरे मलाच केस लावताना तू का रे एवढा कमिशन घेतलंस. हा शाळेला अरे मग मी ठरवला. हा मी देवाला विचारला अरे पण देवा मला कसा काय तू कमी केस कसं काय कमी लावलंस. अरे मी त्याला बोललो एखादा कडी कोबऱ्याला पडलेला एखादा केसाचा पुंचका माझ्या माथी जर लादला असतास तर मी दिसलो असते त्याला पेक्षा चांगला. पण नाही एवढं करून सुद्धा बाकी फक्त 0. मग मी भाऊ आपल्या नवीन गाडी घेतले गाडीला हार लावा. या बाय केशव आपल्या नवीन बुलेट घेतली. आजपासून गाडीचा अख्खा हप्ता तुझ्यावर भरायचं ना गाडी मी चालवी काय. चालेल चालेल. पुष्पा नाम सुनके फ्लावर समजा क्या फ्लावर नाही फ्लाउट है मैं टूटेगा नहीं साला. चल गाडीवर बस. काय रे काय तू आतूच तसा फोडलास रे भाऊ आपल्या बुलेटचा आवाज आला असेल. तो बुलेटचा आवाज ना तू पण गाडी बंद केल्यावर कसा आहे मुसा भाऊ गाडी बंद केली तरी पुढे सुटेला आवाज असतो ना तो. हा बरोबर आहे तुझं खरं आहे. पण केशव हा भाऊ एक गोष्ट हॅलो हॅलो आता कोणी जात ना ते केशावतला ना जरा पण नाही एवढं करून सुद्धा बाकी फक्त 0. मग उठलो गेलो टाट मानेन समोरच्या केस गर्दनकाराकडे घेतलं तिथलं धारदार शस्त्र आणि छाटून टाकले मस्तकावरील एक अनेक केस आणि होऊन गेलो टाकल्या भवरशिक शेखावत. अरे काय कराय भांडता सकाळ सकाळीच. अरे तुम्हाला माहित आहे काय अरे तो पुष्पा तुमच्या बद्दल काय काय सांगतो. ठेविली अनंती तैसेची राहावी पारावर बसून लोकांची वाहने पाहावी. अरे तुम्हाला सांगतो आता शेकावाचा आखा बसतो ना मार्केट डाऊन होईल. अरे पण कसा काय महाराज. अरे त्यांनी नवीन बुलेट घेतले ना ती पण करकरीत कोरी कट्ट. बुलेट घेतली हो. थोडे मराठीत बोलाल का प्रभू. हो सत्य आहे हे विधान. असत्य माझ्या मुखातून शोभेल का बरे. राम 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 राम. काय ना मग कोडा दौरा आमच्याकडे तोंड गोड. अरे ना त्या कशाला आपण एकदम मोठी उडी मारलाय ना. म्हणजे काय आपल्या पोराला म्हणजे आपल्या नाही माझ्या पोराला मी गाडी घेऊन दिली. काय म्हणतात ती फटफटी काय त्या चुलेट नाही काय त्या बुलेट घेतलाय ना तेव्हा तुमचा त्वान गोड करायला. एक काय 2 घ्या 3 घ्या. अलिबाबान जाम खर्च केलाय. नको 2 अरे वा लगड्या
आता मी शांत बसणार नाही. शांत बसायचं मी संत हो का? आता खतरनाक काम करतो. ए बाबा, कोण पक्या काका आलाय का? देवा, ये पक्या काका त्यांची पुष्पाला बुलेट घेऊन दिले. काय बुलेट? आता तू पण माना 50,000 रुपये दे. 50,000? हो. ते कशाला? अरे गाड्याचा डाऊन पेमेंट भरा आहे बाबा. पण देतोस का? अरे कशा दे दे. अरे काय आपली पोरा एवढी पायपीट करतात ना कॉलेजात जात्यात, तर कॉलेजला थोडीशी काय स्टाईल मारायला पाहिजे का ना? ए बघा, तू गबस. माझे पोराला काय द्यायचं ना ते मी ठरवीन, समजलास? तू मध्ये मध्ये बोलू नको. बाबू, अरे तू आमदा 12वीला आहेस, तुला उड्यातच काय ना ते गाडीची गरज आहे. अरे कॉलेजात शिक, कुठेतरी नोकरीला लाग, त्याच्यानंतर घे नाही का होंडा बिरोंडा? अरे अरे ए होंडा काय घेतोय काशा दादा? अरे होंडा म्हणजे त्या पाण्याचा हंडा वाटते ते. होंडा नको त्याला ना, मस्तपैकी लाखाची गाडी दे. काय ती एफझेड काय आयझेड तू आयझेड बिझेड इकडे करू नको, समजलास ना? चल चालू पडतो, चल लवकर तू निघ पटकन. तू निघ, चल चालू पड ना. तुझा काय रे इकडे लंगड्या? तू चल चल निघ पटकन. अरे बाबू, आम्ही जेव्हा शाळेत होतो ना, तर असं मोठं चरडेला भोग कसत, पायात फाटेल चपला नाही बंड्या 3 दिवस एकच बंडी आम्ही घालत होतो. अरे बाबा, अरे पण जमाना गेला बाबा. आता तो जमाना आता गेला. आता तसा नाही राहिला. अरे कॉलेजला जा, गाड्या हिंडवीन तेव्हा ना माना काहीतरी इज्जत भेटेल तिकडे. बाबू बाबू, गाडीची काय रे तुला गरज आहे एवढे लवकर? बाबा, तू गाडी माना घेऊन देणारेस का? गाडी घेऊन देणारेस का? एवढा मला सांग. जर तू गाडी घेऊन देणार नसशील तर उद्यापासून कॉलेज सोडलं असं. अरे असं नको रे करू. तुला गाडीच पाहिजे ना? अरे बाबू, तू शिकून ना मोठा साहेब होशील. मी तुझ्यासाठी फारच लायसन नाही साहेब. लायसन नाही, हेल्मेट नाही, ट्रिपल सीट, वरून गाडी फुल स्पीडला चालवता होय. चला फाईन भरा, फाईन. हो साहेब, एक मिनिट जरा. गाडी आमची, रस्ता आमचा, गाव आमचा, तुम्ही कोण आम्हाला विचारणार? बरोबर आहे. आमचा काका सभापती लावू का फोन? लावलं. कुठं फोन नाही? तुम्हाला आला का? अरे पुष्पा, परत गाडी थांबवलीस? अर्थात फोन आलाय तुमच्या वहिनीचा, फोन आलाय सुकेवल्लीचा. हॅलो. हा तुम्ही टेन्शन नको रे. पुष्पा भाऊ फोनवर बोलता बोलता पण गाडी चालवतो काय? चल बस. डॉक्टर 10 रुपये आला रे, 10 रुपये आला. तेव्हाच मी सांगतो का 10 रुपयाची तर लिमिट मध्ये पियाची. कशी पियाची? लिमिट. एक कोण बरं? अरे कशाचा शिकावत नाही आमचे दादा नाही, पुष्पा नाही. काय झाले? ऍक्सिडेंट. अरे पण चुकी कोणाची आहे? अरे चुकी राहू दे, पण आपण या चिकित्सकाकडे घेऊन जाऊ. तू जा, आपल्या बाबांना फोन कर. काय झालं? थांब, काय झाला? काय रक्त बांधून शेकावत. चल चल, थोडा आहे दवाखान्यात. डॉक्टर. ए बाबू,
अरे ए बाबू अरे काय झालंय अरे अरे कोणी आहे का डॉक्टर? अरे ए बाबू उठ ना. अरे किती लागलाय हो? अरे बाबूचं कितीला डॉक्टर? अरे डॉक्टर साहेब पाहा ना माझ्या पोराला काय झालं, पाहा ना डॉक्टर, लवकर चेक करा ना. हॅलो, आपण बाळाची वडील का? हो. ओके. सगळं शरीराला तर काय लागलं नाही, खरचटलेलं पण नाहीये, पण बहुतेक बऱ्याच भरवेगात असेल तो. मस्तकाला आणि डोक्याला बराच लागलाय, त्याच्यामुळे रक्तस्रावही बराच झालाय आणि फुल सीट बसलं, त्यांच्याकडे लायसन पण नाही. तुम्ही पाहता ना रे काय परिस्थिती आले माझ्यावर. तुम्हाला सगळ्यांना हात जोडून विनंती आहे मित्रांनो, थांबवा कोणीतरी, थांबवा थांबवा. अतिशय सुंदर हा ऍक्ट झालेला आहे. मनाला खिळवून ठेवणारा, वास्तव दाखवणारा हा युवा नाटिका पुष्पगुच्छ आणि ते यानंतर दर्शना जिरवा यांनी अतिशय सुंदर नृत्य सादर केलं होतं. दर्शना जिरवा यांना देखील पुष्पगुच्छ, त्याचबरोबर सन्माननीय दोंदे साहेब 1 रुपया मंचावरती यायचं आहे. आणि नियर मिस ही नाटिका सादर केली ते